नमस्कार मंडळी. सुखी माणसाचा सदरा या मालिकेतल्या या भागात आपलं स्वागत. आमच्या टॅपिंगच्या व्हिडिओजना आपण जो भरघोस प्रतिसाद देताय त्यामुळे अगदी मन भरून येतं. ते व्हिडिओ आपल्याला आवडत आहेत आणि त्यासोबतच त्या टॅपिंगमुळे आपल्याला फायदा होतोय अशा सांगणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या आम्हाला मिळत आहेत. याचा खूप आनंद वाटतो. कारण जे द्यायचा प्रयत्न करतोय ते देता यावं, पूर्णांशाने सर्वार्थाने देता यावं आणि देऊन कुठेतरी रीत व्हावं असाच एक मनापासून प्रयत्न आहे. आणि म्हणूनच या मालिकेतलं एक नवीन पुष्प एका वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ, अत्यंत महत्वाचा विषय ज्यावरचं टॅपिंग आपण आज करणार आहोत, तो विषय म्हणजे करिअर, कारकीर्द. आपल्यापैकी प्रत्येकाकरताच करिअर, कारकीर्द महत्वाची असते, कारण ती आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येते, पैसे घेऊन येते आणि एक प्रकारचं स्थैर्य घेऊन येते. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की मुळातच आपलं करिअर चुकलेलं आहे. 2-3 वर्ष एखाद्या जॉबमध्ये झाल्यावर कळतं की हे आपली लाईनच नाही, हे करायलाच नको हवं होतं. मग मागे जाता येत नाही आणि पुढे जायचं भय नसतं, पुढे जायचं धाडच नसतं. मग मग त्याच परिस्थितीत थांबून राहिल्याने अनेक गोष्टी तुंबून राहतात, साचल्या जातात आणि त्यामुळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. तर ही ब्लॉकेजेस आपण रिलीज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो करिअर बद्दल आहे. करिअरमुळे एकूणच आपली करिअर करत असताना जी ब्लॉकेजेस निर्माण झालेत ती रिमूव्ह करण्याकरता आणि आपलं काम आनंदाने, सुखाने आणि शांततेने करता यावं यासाठी हे टॅपिंग अतिशय उपयुक्त आहे. तर नेहमीप्रमाणे सुरू करण्याआधी आपण आपली करिअर करतोय आणि जर आपल्या कामाचा आपल्याला त्रास होतोय, आपलं जे काम आहे त्याचे पैसे मिळतात पण त्याचा खूप त्रास होतोय, अगदी रोज जायला नको वाटतं, असं जर असेल तर हा जो त्रास आहे हा 10 to 1च्या स्केलवर किती आहे ते आपण आधी मोजावं. 10 बिंग द हायेस्ट, 1 बिंग द लोएस्ट. आणि तो ते डोक्यात ठेवून मग हे टॅपिंग झाल्यानंतर तो त्रास कितीने कमी झाला हेही बघावं. आणि मग जोपर्यंत तो शून्यावर येत नाही तोपर्यंत करत राहावं आणि त्यानंतर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी अतिशय शांततेने, आनंदाने काम करू शकाल. चला तर मग सुरू करूया आजच्या टॅपिकला. दीर्घ श्वास. होल्ड. होल्ड. रिलीज. इवन दो मी माझं काम, माझं करिअर हे जवळजवळ 2 वर्षापासून एकच असलं तरी सुद्धा ते काम मला आवडत नाहीये. माझ्या लक्षात आलंय की काहीतरी चुकतंय, हे माझं करिअर नाहीये, पण तरीही नवीन काय करायचं हे मला सापडत नाहीये आणि त्यामुळे जे आहे ते करण्यात त्रास वाढतोय, त्रास तुंबत राहतोय. आणि तो तुंबलेला, साचलेला त्रास प्रसंगी मला प्रचंड राग, घृणा, अपमान आणि विविध प्रकारची दुःख देतोय. आणि त्यामुळेच आज आत्ता ह्या क्षणी मी स्वतःचा या सगळ्या साचलेल्या भावनांसहित स्वीकार करतो आणि या भावनांच्या कल्लोळाबाबत स्वतःला डीपली आणि कॉन्शियसली माफ करतो. आणि आज आत्ता ह्या क्षणी मी या सर्व नकारात्मक भावना, ही सर्व नकारात्मक ऊर्जा ही रिलीज करायला तयार आहे. येस, आय एम रेडी टू रिलीज नाव. आय एम रेडी टू रिलीज नाव. आय एम रेडी टू रिलीज नाव. होल्ड. होल्ड. रिलीज. अवकाश. रिलीज. दोन बोटांनी सुरुवात करायची. माझी मुळातच करिअरची दिशा चुकलेली आहे, त्यामुळे आता सगळं चुकतच चाललेलं आहे, त्रासच होतोय. रिलीज. माझ्या करिअर बाबतचे चुकीचे निर्णय मीच माझ्या मूर्खपणाने घेतले होते, त्यामुळे मला स्वतःचा संताप येत राहतो, राग येतो. रिलीज. मी नकळत माझी तुलना माझ्या इतर मित्रांशी करतो आणि त्यांची करिअर, कारकीर्द कशी चालली ते बघतो आणि मला कुठेतरी स्वतःची लाज वाटायला लागते. रिलीज. माझ्या कामाच्या ठिकाणी माझा अपमान होतो, त्रास होतो, पण तरीही काहीच करता येत नाही. रिलीज. इतकं असलं तरी नोकरी सोडावी का, नोकरी करू सोडून दुसरी नोकरी करावी की व्यवसाय करावा याबाबत कन्फ्युजन, गोंधळ कायम राहतो. रिलीज. मला माझ्या मनाप्रमाणे काम करता येत नाही, करू दिलं जात नाही. रिलीज. जिथे काम चांगलं असतं तिथे पैसे चांगले नसतात आणि जिकडे पैसे छान मिळतात तिकडे काम अगदी गुर फाटेस्तोवर असतं, त्याचा आनंद मिळत नाही. रिलीज. मुळात माझ्याकरता माझी आवडती करिअर मिळणं, त्यात मला काम करायला मिळणं हे शक्यच नाहीये. हा असाच त्रास सहन करणं माझं प्राक्तन आहे. रिलीज. पण मुळात माझं करिअर काय आहे, मला आयुष्यात काय करायचंय हेच मला माहित नाही असंही मला वाटतं. रिलीज.
मी करतोय ते काम मला खूप कमीपणाचं वाटतं. रिलीज. मला माझ्या कामात स्वातंत्र्य मिळत नाही. रिलीज. माझ्याकरता रोजच्या कामाचा अनुभव हा अत्यंत थकवणारा असतो. रिलीज. माझ्या कामात माझ्या प्रत्येक निर्णयात मला समोरच्यावर किंवा माझ्या वरिष्ठांवर अवलंबून राहावं लागतं. काहीही माझं असं त्यात नाहीये, सगळं दुसऱ्यांचं आहे. रिलीज. आणि त्यामुळेच माझं हे करिअर आणि करिअरचे चुकलेले निर्णय माझ्या आयुष्यात रोज दुःखाचा एक नवा पाढा घेऊन येत असतात. रिलीज. इवन दो, जरी आज माझ्या करिअरमध्ये माझ्या कामामध्ये मी सुखी नसलो, संतुष्ट नसलो आणि नवीन काही करायची उमेद मला आत्ता वाटत नसली, तरी आज आत्ता ह्या क्षणी मी माझ्या करिअरची संपूर्ण जबाबदारी घेतो आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय करिअर. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय करिअर. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय करिअर. होल्ड करायचंय. होल्ड. होल्ड. रिलीज. रिलीज. शांत बसायचंय. आपल्या शरीरात एक ऊर्जा इंड्यूस होतोय, तिचा अनुभव घ्यायचा आहे. अतिशय सुखद असा अनुभव आहे. आणि या व्हायब्रेशन्सचा अनुभव, अनुभूती आणि आनंद घेत असतानाच सावकाश हात सोडायचं आणि एनर्जी पॉइंट्स ही सगळी ऊर्जा द्यायची. प्रत्येक टॅपिंग झाल्यानंतर मंडळी शांततेचा अनुभव मिळतो, आणि हा शांततेचा अनुभव मिळणं हीच पोच पावती आहे की आपण जे केलं ते सार्थकी लागलेलं आहे. आपल्यापैकी ज्या कुणाला कारकिर्दीच्या बाबतीत चिंता वाटत असेल, त्रास होत असेल, त्याने जरूर हे टॅपिंग करा. तसंच आपले मित्रमैत्रिणी, सगळे सोयरे यांना हे टॅपिंग पाठवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांचं रोजचं काम हा त्यांच्याकरता एक आनंदाचा ठेवा म्हणून येईल. धन्यवाद मंडळी. बऱ्याच प्रकारचं टॅपिंग आपण केलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जसं मी आधी सांगितलं होतं की आपल्यासोबत मला बरंच काही शेअर करायचंय. हा जो सदरा आहे सुखी माणसाचा, ह्याचे विविध कोनाडे, विविध कोपरे, विविध खिसे आपल्याला सुद्धा दाखवायचे. आणि तो सदरा कुठेतरी आपल्या सुद्धा अंगावर यावा अशी मनापासून इच्छा आहे, म्हणून काही गोष्टी सुरू करणार आहे. ते नक्की काय करतोय ते या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो टिल देन, स्टे ट्यून फॉर सुखी माणसाचा सदरा. धन्यवाद.